तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सौरभ आणि आज आपण बनवणार आहे बांबू बिर्याणी। त्यासाठी आपण असे बांबू आणले आहेत, आपल्या कोल्हापूरमधील टिंबर मार्केटमधून आपण बांबू आणले आहेत। तर आज आपण यात चिकन मस्तमध्ये असं चिकनची बिर्याणी बांबू दम बिर्याणी बनवणार आहे। एक नंबरमध्ये मागं बघा अक्षय पेटवायला दिसला असेल तुम्हाला, आणि इकडे साईडला पण थोडं आपलं काम चालू आहे। तर चला बांबू दम बिर्याणी आज बनवणार आहे आपण, आणि तुम्हाला सगळी रेसिपी पण बघायला मिळणार आहे। आणि ती चव कशी लागते ना, आणि मी पण पहिल्यांदाच करणार आहे, तर कशी चव लागते तुम्हाला पण सांगणार आहे, आणि तुम्ही पण ट्राय करा नक्की। धन्यवाद। तर मंडळी आता थोडं काम झाले, खड्डा बिड्डा खाणं लागल्यात तिकडे। तर आता हे बांबू अक्षरशः हातात आहेत बघा, ते आता धुवायला चाललोय। समोर आता नदी आहे, दाखवतो थांबा तुम्हाला। आता काय कसं वाटलं अक्षय? मस्त हां मस्त। तर मंडळी बघा, बघू शकता पुढे आता नदी आहे, तिथे धुवायला जाणार आता। आता इथं अक्षय उडी मारते बघा, त्या बघा ऐक ते अक्षयाचा बांबू धुवायलाय बघा। स्वच्छ धुवा अक्षया। स्वच्छ गंगेचं पाणी आहे, पंचगंगेचं। कुठलं गंगेचं? हा, पंचगंगेचं पाणी आहे स्वच्छ। हा, स्वच्छ धुवून घेणार आहे मंडळी। मंडळी बघा, धुतलाय आता अक्षयाने आणि धुवा लागला। एक धुतलाय, आतनं धुवा, आतून धुतलं, हात घातलं की 2 वेळा पूर्ण पाणी खळबळ असं खळबळ सोड। तर नमस्कार मंडळी, तर आपण आता आज बांबूची बिर्याणी करणार आहे। तर पहिला आपण ही 1 किलो चिकन घेतले, तर हे आता धुवून घेऊया जरा स्वच्छ। आणि मगाशी तुम्ही बघितला बांबू ते धुताना आपण कसं केलं। तर हे आता बांबूत पाणी आहे, मगाशी नदीवरूनच आणलेलं आहे सगळं आम्ही ते। तर आता धुवून घेतो ते। आज मस्तमध्ये बांबूची बिर्याणी बनवणार आहे, खड्डा बिड्डा मागं देऊन काढलेला आहे मस्तमध्ये। इथंच टाक्या, काय होत नाही। चांगलं 2-3 वेळा धुवून घेऊया, 2 वेळा घेऊन या धुवून। आणि आज बांबूमध्ये ह्या आपण चिकन शिजवणार आहे 1 नंबरमध्ये। तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असलंच खतरनाक व्हिडिओ तुम्हाला आणणार आहे मी। तर मंडळी आपण आता चिकन मॅरिनेशन करून घेऊया मस्तमध्ये। आता केळीचं पाणी घेतले, पहिला जरा धुवून घेऊया हे मस्तमध्ये। सगळं बांबूचा उपयोग झाला आहे हे करायला, आपल्याला मस्तमध्ये पाणी ठेवायला उपयोग जबरदस्त झाला आहे। तिकडं अक्षा मस्तमध्ये चूल पेटवा लागला आहे, त्याला येईना तरी पेटवा लागला आहे। इकडे बघू शकता मसाले बिसाले त्यांनी कसे 1 नंबरमध्ये केळीच्या पानावर ठेवले। आता चिकन घेऊया। चिकन आपण 1 किलो आणले, आणि आता मस्तमध्ये ते बांबू घालून मस्तमध्ये हे करणार आहे। आता चिकनसाठी मॅरिनेशनसाठी लागणारे जे मसाले आहेत ते आपण साईडला इथे केळीच्या पानावर घेतलेले आहेत। झालं, हे आपण आता 1 किलो आणलेलं आहे। तर ह्यात सर्वप्रथम आपण आता घेणे आलं लसूण पेस्ट घालूया। कसं आहे, आलं लसूण पेस्टमुळं ना त्याला चिकनला प्रॉपर फ्लेवर येते मस्तमध्ये। ते आता मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण थोडी हळद घेऊया इथं। त्यानंतर हा बुक्का, म्हणजे मिरचीचा बुक्का, हा जरा जास्त घालायचा, कारण तिखटपणा येतो 1 नंबर, आणि कलर पण छान येते। आणि धने पावडर, आणि ही जिरे पावडर।
आणि इथं मीठ आहे, मीठ नंतर घालूया लास्टला. नंतर हे 4-5 एक मिरच्या घालायच्या यात. मिरच्या घातल्या आणि हा आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे बिर्याणी मसाला. ह्यामध्ये खडे मसाले आहेत, परत असं सिक्रेट मसाले आहेत आपले ते. आणि ह्याचा फ्लेवर ना, आणि ह्यात थोडं ना गोड मसाले जास्त आहेत, त्यामुळे ना एक नंबर अशी चव लागते त्याला. पहिला मॅरिनेशन करून घेऊया, कारण कसं आहे जरा मॅरिनेशनला जरा थोडा जास्त वेळ ठेवलं ना म्हणजे त्याला फ्लेवर असं चिकनला प्रॉपर येतं, त्यामुळे एक नंबर वाटते ते. करून घ्या मस्तमध्ये. चांगलं मस्त मिक्स झालं ना, आता मेन महत्त्वाचा घटक म्हणजे यात ना दही टाकायचे आपण. आता दही एकदम घट्ट पाहिजे, मस्त म्हणजे असं बघू शकता एक नंबर वाटते. दही जास्त टाकली ना तुम्हाला एक फायदा होतो, म्हणजे ग्रेव्ही मस्त होते एक नंबरमध्ये. त्यामुळं रस्सा बिस्सा तुम्ही नाही वापरला तरी चालतो आहे. दही मिक्स करूया एक नंबरमध्ये. आता ना हे आपण असंच ठेवूया आणि आपण आता भात शिजवायला घेऊया म्हणजे मस्तमध्ये. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हे आपले आपण चुलीवर करणार आहे, त्यामुळे ना भांडं काळवू नये शक्यता असते. म्हणून असं मातीनं लेपून घ्यायचं याला चांगलं. जास्त मोठं आवरण केलं तरी चालते, कारण कसं आहे काळं भात भांडं होण्यापेक्षा की नाही हे असं लावून घेतलेलं चांगलं. तर झालेला आहे म्हणजे आता आपण जाऊया त्याला भात करूया. भात शिजवायला घेतला आहे, तर पाणी टाकले आणि त्यात तेल टाकले. आता काय म्हणजे जरा भात कसा सुटसुटीत होतोय, जास्त टाकायचं जरा म्हणजे भात सुटसुटीत होते. आणि नंतर की नाही हे खडे मसाले बघा इथं आहेत, थोडे टाकून घ्यायचे. आता जरा पाणी ती उकळी येऊ द्यायची. तिरकं झालाय कॅमेरा दादा, तर म्हणजे मीठ टाकून घेऊया आपण. आणि मीठ जास्त टाकलं चालते, कारण आपण का मॅरिनेशनमध्ये पण असं जास्त टाकलेलं नाही. आणि राईसला थोडा फ्लेवर येण्यासाठी टाका. पाण्यात जरा उकळू दे मस्तमध्ये. झालं आता चुलीवर करावली म्हणजे जरा वेळ लागणार. पाण्याला एक नंबर उकळी आली आहे, त्यात आपण खडं मसाला टाकला. आता राईस टाकूया. आणि राईस हा आपण 80% 80 पण नाही 50% शिजवून घ्यायचा आहे, कारण त्या बांबूत आपण पूर्ण शिजवायचं आहे. तो मिक्स करून घेतो जरा. राईसला काही वेळ लागत नाही, 2 मिनटात होते. आता आपलं तिकडं मस्तमध्ये राईस शिजायला लागला आहे आणि ते बांबू बिर्याणीसाठी आपण हे पण ठेवले. तोपर्यंत म्हणलं इथं झाड होतं, ही कैरी खाव्या म्हणलो. कांदा लसूण चटणी आणल्या, द्राक्ष अक्षरला आवडते. तर मंडळी राईस आपण शिजवून घेतलाय थोडा, 50% काढून घेऊया आता. तर मंडळी आपण राईस शिजवून घेतलेला आहे, मस्त लाकूड पण पेटलेले आहेत. आता आपण ही बांबूमध्ये हे मॅरिनेशन केलेलं आहे हे घालून घेऊया. चमच्यानंच घाल्या. आणि बांबू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आम्ही. बस ह्याच्यात एवढी. आणि हा राईस आता आपण घालूया यात. नाही पहिला राईस नाही, थोडे कांदे आहेत नाही आपले, कांदा घालूया थोडा. आणि परत थोड्याशा मिरच्या, एक 3-4, आणि 2 टोमॅटोचे फाक, आणि थोडासा पुदिना, आणि थोडी कोथिंबीर. मग
राईस घालून घ्यायचा. आता ही एक बांबू भरलेला आहे, दुसरा भरूया आपण. आता बांबू भरून घेतले आहेत, त्यात थोडं तूप टाकूया ह्यावर. आणि ह्या एक बांबू, 2 बांबू भरून घेतले, अजून एक घालायचं आहे. ह्यावर थोडं घाल्या. आणि आत्ता ना हे 2 साईडला ठेवू. आणि आता एक तिसरा बांबू घेऊ. हा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण. ह्यामध्ये परत आता मॅरिनेशन घालायचं. परत मग थोडा टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, हा कांदा, मिरची आणि परत राईस. हे भरून झालेलं आहे चांगलं. आता ह्याला आपण मस्त वरनं की नाही हे लावूया आपण, आपलं केळीचं पान लावूया याला मस्त मध्ये. आणि ते आपण आता शेकायला टाका, म्हणजे एक दम लागून लागून शिजते एक नंबर. आपण आता हे भरून घेतलेले आहेत सगळे राईस आणि बिर्याणीचं मॅरिनेशन केलं होतं. आता हे पॅक करूया ना असं. आपलं केळीचं पान आहे की नाही बघा, हे ना असं मस्त मध्ये भरून घेऊया. म्हणजे पॅक होणार, म्हणजे निघणार नाही काय नाही, प्रॉपर गच्चमध्ये बसणार. हे बघा. आता ह्यात आपल्या मस्तमध्ये बिर्याणी आहे. दुसरा भरून घेतो. अशा पद्धतीने आता सगळे भरून घेतो. आणि चुलीवर ठेवायचे आता, म्हणजे आपण जे पेटवले ना त्याच्यावर ठेवायचे. तर मंडळी आपण आता बांबू बिर्याणी केली आहे, बघू शकता इकडं. आणि आता आपण हे ना मस्त म्हणजे हे चुलीवर ठेवणार आहे. तर पहिला इकडनं स्टार्टिंग करूया. इकडे एक ठेवूया, अशी इकडे एक ठेवूया. गरम आहे जरा, आणि आता पलटत राहायला लागणार आहे आपल्याला सारखं. तर हे ठेवलं आहे. आता थोड्या वेळ होऊ दे. मग आपण कसं प्रत्येक 4ही बाजूनं मस्तमध्ये भाजून घ्यायचं. आता ह्यात चिकन बिकन मस्तमध्ये एक नंबर शिजते. आणि आपण चिकन खालच्या बाजूला टाकले, कारण का माहिती आहे का, खालच्या बाजूला एक नंबरमध्ये शिजणार, कारण आपण ते आगट टाकले. आणि वर राईस आहे त्यामुळे जरा कमी फ्लेम लागणार. करत राहायला लागते असं, कारण काय होते खाली नाही तर मग वरचं जळण्याची शक्यता असते. आणि खाली मग तसंच राहणार. त्यामुळे हे आपण व्यवस्थित करून घेऊया असं. रेडी झालेली आहेत. आणि एक तिथं 3 आहेत. ही एक रेडी झालेली आहे म्हणून काढल्या बाहेर. बघू शकता एक नंबरमध्ये दिसायला लागले. मस्त मध्ये केळीचं पान घेतले, काढून बघा निघते का. आता जरा ह्याला अरे निघली की लगेच, जरा त्रास आहे याला काढायला. हा बघू शकताय, असं जवळून दाखव जरा. असं मस्तमध्ये एक नंबरमध्ये, असं एक नंबरमध्ये बघू शकता. असं पीस बीस हे पूर्ण रिकामं झाले वांडे. आणि आता जरा असं टेस्ट करून बघतो आपली मस्तमध्ये बांबू चिकन दम बिर्याणी. चिकन प्रॉपर गरम आहे जरा मंडई, लई गरम आहे, कारण ते आत लई शिजलेच ते असं एक नंबरमध्ये. तरी चिकन शिजलेलं बघू शकता तुम्ही. हे बघा एक नंबरमध्ये शिजले. आणि चव बघा आता कशी लागते. मस्त. आपण तूप तेल टाकले त्यामुळे एक नंबर लागायला. आणि कांद्याचा थोडासा गोडवा,
आणि विषय काय झाला माहिती आहे काय, दह्यामुळं ना असं मस्त आंबट फ्लेवर यायला लागला आहे आणि आपण यात कलर बिलर त्यांनी कुठला टाकलेला नाही, त्यामुळे जरा अशी बेसिक दिसायली आहे बिर्याणी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर असली बिर्याणी तयार केला तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.